नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. दिवस आला भाग्याचा म्हणायचं, सण आहे आज म्हणायचं, दसरा आहे, दिवाळी आहे, शिमगा आहे. नाही, काहीच नाही. ग्रहण सुटलं हेच अधिक बरोबर आहे. सुटे गिराण द्या दान. तशापैकी आज काय काय दान मिळतं आहे आपल्याला मार्केटमध्ये हे बघणं अधिक महत्त्वाचं आहे. ही जी ग्रहणं लागलेली असतात ना, ही फार त्रासदायक असतात आणि तसंच हे मार्केटच्या दृष्टीने त्रासदायक ठरलं. पण आता ग्रहण सुटल्यानंतर काय काय होतं आहे हे बघायचं. म्हणजे आपण जे खंडग्रास असं ग्रहण म्हणतो, तसं हे खंडग्रास ग्रहण होतं असं म्हटलं तर चुकीचं नाही. तर आता मार्केटमध्ये 2000 पॉईंट सेन्सेक्स एवढा तेजीत राहील असं एकंदरीत गिफ्ट निफ्टीवरनं तरी दिसत आहे. अमेरिकन मार्केट अर्धा वेळ मंदीत होतं. त्याच्यामध्ये टेक शेअर पडले होते. ॲपल पडला, ब्रॉडकॉम तेजीत होता, इंटेल तेजीत होता. पण त्यांचे इन्शुरन्सचे जे शेअर होते ते तेजीत होते. टेक शेअर मंदीत होते. पण काही अर्ध मार्केट झाल्यानंतर काही लोकांना थोडीशी कुणकुण लागली असावी की सीज फायर होत आहे, युद्ध थांबत आहे. त्यामुळे मार्केट शेवटी रिकव्हर झालं आणि तेजीत केलं. जेव्हा मार्केट मंदीत होतं तेव्हा क्रूडचा भाव 113वर पोचला होता आणि नंतर जसं सीज फायर होत आहे असं समजलं तसा क्रूडचा भाव 94-95 या लेवलवर आला. म्हणजे 14% क्रूडचा भाव कमी झाला. 14 दिवसाचा सीज फायर आहे. म्हणजे हा समझोता पूर्ण व्हायला, सगळी मांडणी व्हायला 14 दिवस लागतील. तर इराणने 10 अटी दिल्या आहेत आणि बऱ्याचशा मुद्द्यांवर सहमती व्यक्त करण्यात आली आहे. स्ट्रेट ऑफ हार्मोज खुला केला तर इराणवर हल्ला केला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आज मार्केट तेजीत राहण्याची शक्यता भरपूर आहे आणि या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा उठवा आणि ज्यांचे पोर्टफोलिओ लॉसमध्ये गेले त्यांचे पोर्टफोलिओ आज तेजीत येतील. क्रूड 94-95 आहेच आणि डॉलर इंडेक्स 98.94 या लेव्हलला आहे. काही बातम्या बघूया. मुथूट 10 एप्रिलला डिव्हिडंडवर विचार करणार. एसआरएफला 327.44 कोटी टॅक्स डिमांड लावण्यात आले. आदित्य बिर्ला रियल गुरुग्रामसाठी 1600 कोटीचं बुकिंग मिळालं. 156 युनिटपैकी 152 युनिट जवळजवळ ताबडतोब विकली गेली. इक्रा निपॉन इंडिया फंडाने 1.5% स्टेक घेतला आणि याचा भाव 5075 रुपये प्रत्येक शेअरला या भावाने घेतला. सेलो वर्ल्ड गोल्डमन सॅक्सनी 0.62% स्टेक विकला 401 रुपयाच्या भावाने. महानगर गॅस ईस्ट स्प्रिंग फंड यांनी 0.73% स्टेक विकला 957 रुपयाच्या भावाने. साई पेरेंटल 1.15% स्टेक खरेदी केला 409च्या भावाने. झोटा हेल्थ यांची स्टोअर्स आता
2,576 एवढी झाली. आशियाना हाऊसिंगचे बिझनेस अपडेट्स चांगले आले. इंडियन हॉटेल यांची एकंदर 628 हॉटेल झाली. त्यापैकी 373 हॉटेल सुरू आहेत आणि 255 हॉटेल पाईपलाईनमध्ये आहेत. अल्केम A to Z डेली मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट त्यांनी लॉन्च केला आहे. थॉमस कुक गुवाहाटीला नवीन फ्रँचाईज आउटलेट उघडलं आहे. LIC 13 एप्रिलला बोनस इश्यूवर विचार करणारे. डॉक्टर रेड्डीज सवास वेलनेस विकण्यासाठी त्यांनी करार केला आहे. श्रीनगर हाऊस ल्युक्रेटिव्ह गोल्ड ब्रायडल ज्वेलरी सेगमेंटमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. इन्फोसिस हार्नेसबरोबर स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन केलं. गेल लॉंग टर्म चार्टर्ड पार्टी ॲग्रीमेंट अल्फा गॅसबरोबर केलं आहे. ही ग्रीक शिपिंग कंपनी आहे. अरविंदो US FDA डॅपॅग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराईड याच्या टॅब्लेट्ससाठी फायनल ॲप्रूव्हल US FDA अरविंदोला मिळाला आहे. बायोकॉन बोसाया आणि ॲकुल्सो ही औषधं त्यांनी अमेरिकेमध्ये लॉन्च केली आहे. स्वान डिफेन्स यांना 1500 ते 3000 कोटीच्या दरम्यान ऑर्डर मिळाली आहे. प्रोस्टॉर्म इन्फो सोलरिम ग्रीन एनर्जीकडून सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना एक LOA मिळालं आहे. हे 3 वर्षासाठी मिळालं आहे आणि 165 कोटीच्या EPCसाठी हे LOA मिळालं. अरविंद स्मार्ट प्लेसेस गोरेगाव येथं रेसिडेन्शियल हाय राईज प्रोजेक्ट त्यांना मिळालं आहे. यातून 2400 कोटी एवढं उत्पन्न अपेक्षित आहे. क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन ह्यांनी कालवड इथं 185 मेगावॅट हायब्रिड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट लॉन्च केला. यातून दरवर्षी 165 कोटीचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे. AB कॅपिटल तिच्या सबसिडियरीमध्ये 2750 कोटी गुंतवण्यासाठी बोर्डाची मंजुरी मिळाली आहे. ड्रेजिंग कॉर्पोरेशन कोलंबो शिपयार्डबरोबर त्यांनी एक MOU साईन केला आहे. न्यू जेन कतारच्या कोर्टाने त्यांनी केलेलं अपील फेटाळलं आहे. त्यामुळे $1.70 बिलियन नुकसान भरपाईच्या संबंधात हे अपील होतं. आता तेवढी नुकसान भरपाई न्यू जेननी द्यावी लागेल. लुपिन डॅपॅग्लिफ्लोझिनसाठी त्यांना US FDA मंजुरी मिळाली आहे, संमती मिळाली आहे. आज क्रूडमुळे ज्या ज्या गोष्टींवर परिणाम झाला आहे ते शेअर तेजीत राहतील. म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपनी, पेंट शेअर, टायर, एव्हिएशन हे सगळे शेअर आज तेजीत राहण्याची शक्यता आहे. कारण क्रूड खूप तेजीत गेलं होतं आणि त्याचा परिणाम या शेअरवर झाला होता. पण आज बहुतेक सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. आजच्या मार्केटचं निरीक्षण असं करावं लागेल की एवढी राजापूरची गंगा आली असूनही जे कोरडे राहिले असे कुठले शेअर आहेत. म्हणजेच
जे शेअर वीक राहिले किंवा ज्या शेअरमध्ये शॉर्ट नव्हते त्यामुळे ते शॉर्ट कव्हर होऊन तेजीत आले असंही घडलं नाही, किंवा त्या कंपन्यांच्या बाबतीत काहीतरी मंदीची स्थिती आहे. अशा पद्धतीने आजचं मार्केट तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. आज कुठले शेअर तेजीत राहतील तर त्याची लिस्ट काही देण्याची गरज नाही, तरीसुद्धा रोजच्याप्रमाणे मी देते. HPCL, BPCL, IOC, एशियन पेंट, ICICI बँक, L&T, KEC इंटरनॅशनल, पिडिलाइट, इंडिगो, LIC बोनसवर विचार करणारे म्हणून, आणि KECवर या युद्धाचा खूप परिणाम झाला होता. जिंदाल स्टील, बॉश, इक्रा, गेल, श्रीराम फायनान्स, बाळकृष्ण इंडस्ट्री, टायटनचे बिझनेस अपडेट्स चांगले आले. अरविंद स्मार्ट स्पेसिस, गोदरेज प्रॉपर्टी यांचेसुद्धा बिझनेस अपडेट चांगले आहेत. केन्स, फिनिक्स, आदित्य बिर्ला रियल, ओरॅकल, पेट्रोनेट, L&T फायनान्स, गोदावरी पॉवर इस्पात, अरविंद स्मार्ट स्पेसिस, टाटा एलेक्सी आणि सिॲट. पण बहुतेक 90% मार्केट हे आज तेजीत राहील. त्याचा फायदा उठवा आणि आनंद घडेल असा दिवस घालवा. जे मळप आलं होतं युद्धाचं ते मळप बरंचसं म्हणूया आपण 70% तरी नाहीसं झालं आहे. त्यामुळे तुमचे पोर्टफोलिओ सुधारतील. बघा काय करता येते, पण थोडासा पेशन्स ठेवा. घाईघाईने विकलं आज आणि पुढे पुन्हा शेअर वाढत राहिला तर मग तुम्हाला त्या तेजीचा फायदा उठवता येणार नाही. त्यामुळे घाईघाईने विकू नका. तुमच्याजवळ 50 शेअर असतील तर 10-10च्या टप्प्याने विका, म्हणजे मार्केटमधल्या तेजीचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घेता येऊ शकतो. बघा कसं काय जमतं आहे ते. नमस्ते.